कोरेगाव मूळ या ठिकाणी 20 वर्षीय तरुणीचा निर्घृण खून। दगडाने ठेचून डोक्यात व तोंडावर केले गंभीर वार, हल्ल्याचे कारण अस्पष्ट। कोरेगाव मूळ प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात इसमांनी एका 20 वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी रात्री 8 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून या घडलेल्या घटनेनं कोरेगाव मूळ उरुळी कांचनसह परिसरात खळबळ उडाली आहे। अवघ्या काही मिनिटांत तरुणीच्या खुनाची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पूनम विनोद ठाकूर वय वर्ष 20 राहणार गगन आकांक्षा सोसायटी कोरेगाव मूळ तालुका हवेली असे खून झालेल्या तरुणीचं नाव आहे। मृत तरुणीच्या तोंडावर दगडाने मारहाण करण्यात आली। यावेळेस तिच्या डोक्यातही मोठ्या जखमा झाल्या होत्या। यावेळेस घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचलेले होते। या प्रकरणी मृत तरुणीचा भाऊ मनीष विनोद ठाकूर वय वर्ष 23 यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद अज्ञात इसमांच्या विरोधात तक्रार दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पूनम ठाकूर ही उरुळी कांचन येथील एका मेडिकलमध्ये कामाला जात होती। बुधवारी रात्री कोरेगाव मूळ प्रयागराज रस्त्यावर अज्ञात इसमांनी तिच्यावर दगडाने जोरदार हल्ला चढवला। त्यामुळे तरुणीच्या तोंडावर आणि डोक्यात मोठ्या जखमा झाल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संबंधित तरुणीला उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दरम्यान उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, हवेली, पुणे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।